इथे कुसुमताईच्या घरी सायली, कुसुमताई आणि मधुभाऊ असतात. सायली सतत रडत असते आणि कुसुमला काहीच कळत नाही. दोघंही विरुद्ध दिशेला असतात, मधुभाऊ आणि सायली. इथे मधुभाऊ सायलीवर खूप चिडतात. त्यांचा राग सायलीवर येतो आणि ते म्हणतात की तू असं काही करशील असं मला वाटलं नव्हतं. त्यापेक्षा जेलमध्ये मला फाशी झाली असती तरी बरं झालं असतं. हे ऐकून कुसुम आणि सायली या दोघांनाही खूप त्रास होतो. सायली तर ढसाढसा रडायला लागते, असं नका बोलू म्हणून. पण मधुभाऊ काय थांबत नाहीत. मधुभाऊ सुरू असतात की हे सगळं केलंस, तुला लाज नाही वाटली? मी बाप म्हणून कमी पडलो. तू आश्रमात आलीस तेव्हा ती सायली जी निर्मळ, नितळ, स्वच्छ मनाची, खरं बोलणारी होती, आणि ही जी आत्ता मी सुभेदारांच्या घरी बघितली ती खोटी सायली होती. मी बाप म्हणून कमी पडलो, मी संस्कार करायला चुकलो. हे असं व्हायला नको होतं. ते स्वतःला दोष देत असतात. तेव्हा सायली म्हणते तुम्ही असं नका ना बोलू. मधुभाऊ तिथून जायला निघतात. तेव्हा सायली म्हणते नका ना जाऊ. तेव्हा मधुभाऊ तरी ऐकत नाहीत, ते जात असतात. तेव्हा कुसुम म्हणते तुम्ही कुठे जाता? तेव्हा मधुभाऊ कुसुमला म्हणतात मला एकट्याला राहायचं आहे थोडा वेळ. आणि इथे सायली त्यांचे पाय पकडून बसलेली असते खालती. म्हणते मी तुम्हाला सोडणार नाही, मला माफ करा, मला माफ करा म्हणून. पण मधुभाऊ काही तिला माफ करत नाहीत. इथे कुसुम दोघांकडे बघत असते, पण हताश असते, काहीच करू शकत नाही. दोघांची बाजू तिला पटत असते, मान्य असते, पण आता काय करणार? झालंय ते सगळं चुकीचंच झालंय. इथे मधुभाऊ सायलीचं काही ऐकत नाहीत आणि तिथून निघून जातात. इथे सायली खालती बसून रडत असते आणि कुसुमताई तिच्याजवळ येते आणि तिला सांगते मला तुमच्या दोघांची बाजू पटते आहे, पण काय करणार? आता ही वेळच अशी आली आहे, आपण काय करू शकतोय? थोडा वेळ त्यांना एकट्यानं बसून दे, शांत होतील ते. दुसरीकडे सुभेदारांच्या घरी अर्जुन इकडे रडवेला उभा असतो. तो नंतर आईच्या जवळ जातो, जी सोफ्यावर बसलेली असते. तिच्या पायाशी बसतो आणि म्हणतो आई मला माफ कर ना. तिचा हातात हात घेतो आणि म्हणतो मी चुकलो, पण मला एक संधी तर दे बोलायची. तेव्हा ती मान वर करते आणि त्याला म्हणते काय सांगणार आहेस तू की हे कॉन्ट्रॅक्ट खोटं होतं? तुम्ही खरे नवरा बायको होतात, तुमच्यामध्ये कधी कॉन्ट्रॅक्ट झाला नाही. काय बोलणार आहेस तू? तेव्हा तो म्हणतो की मला बोलण्याची संधी दे ना. ती म्हणते जर तू हेच बोलणार असेल की तुम्ही खरे आहात, हे कॉन्ट्रॅक्ट खोटं आहे, असं काहीच घडलं नाही आहे, तरच मला ऐकायचं आहे, नाही तर मला ऐकायचं नाही. तर अर्जुन गप्प असतो. तेवढ्यात ती तिचा हात काढून घेते आणि म्हणते असं आहे, खोटं आहे, तुम्ही वागलात, तुम्ही खोटारडे आहात, मला काहीच बोलायचं नाही आहे करून. आणि ती तिथून निघून जात असते. तेवढ्यात अर्जुन तिला थांबवतो आणि म्हणतो आई एकदा तर ऐकून घे ना माझं, मला काय बोलायचं आहे ते तर ऐकून घे. ती म्हणते मला काहीही ऐकायचं नाही आहे. ती मुलगी कोणती, काय नाव तिचं? सायली. हां, ती इथे तुझी बायको बनवून आणली, खोटी बायको होती तुझी. तुम्ही दोघांनी मिळून देवाची पूजा केली, जोडीने बसलात, सगळं खोटं, देवालाही फसवलं, तर आम्ही काय? असं म्हणून ती खूप त्रागा करून घेत असते. आणि हेच प्रताप, पूर्णा आजी सगळेजणच बघत असतात आणि सगळेजणच तिला हो हो म्हणत असतात, बरोबर आहे म्हणून. इथे अर्जुन म्हणतो ऐकून तर घे ना, मला काय बोलायचं आहे. पण ती काही ऐकायला तयार होत नाही. ती घडाघडा नुसतं बोलतच असते. किती थकत का नाही एवढं बोलून मला कळत नाही. तिचं सतत बोलणं हेच चालू असतं की तुम्ही दोघांनी मिळून फसवलं आहेत, तुम्ही दोघांनी हे कॉन्ट्रॅक्ट केलं आहेत, का केलं असं? आम्हाला का असं खोटं पडलं? आमचे संस्कार काय चुकीचे होते काय जे तू असं वागलास म्हणून? तो बोलण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते लोक काहीच बोलून देत नाहीत. इथे प्रताप पण म्हणतो बरोबर आहे म्हणून, काय बोलणार आता असं वागल्यानंतर? पूर्णा आजी, अस्मिता त्याच्यात भरच टाकत असतात, आणखीन काही नाही. इथे अर्जुन एकदम हताश उभा असतो. त्याला काहीच कळत नाही आपण काय करायचं आहे आता, काय बोलायचं आहे. इथे कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. चैतन्य आणि अश्विनसुद्धा तिकडेच असतात, तेही ऐकत असतात. चैतन्याला खूप वाईट वाटत असतं, पण परिस्थितीच अशी असते की काय करू शकत नाहीत म्हणून. सगळ्या गोष्टीच बिघडल्या आहेत. इथे सायलीची हालत खूपच खराब असते. ती ढसाढसा रडत असते. कुसुमताई तिला आपल्या जवळ घेते आणि ती कुसुमताईच्या जवळ येऊन रडत बसते. इथे कुसुमताई म्हणते की हेच म्हणूनच सांगत होते मी तुला की तुम्ही आधी हे बोला एकमेकांशी, हे सगळं क्लिअर करा म्हणून. तेव्हा ती म्हणली की आम्ही बोलणारच होतो. पण तेव्हा कुसुमताई म्हणते ही प्रिया आहे ना, खरंच तिला कळत नाही हे असं का करायचं म्हणून. आपण कसा तिच्यावर भरोसा ठेवला, विश्वास ठेवला. एकदा तिने हे उघड करण्याचा प्रयत्न केलेला, पण आपण हे समजलो की ती आता थांबेल म्हणून, तेच चूक झाली. तर इथे सायली तिला म्हणते कुसुमताईला की नाही, तिची काहीच चूक नाही आहे, खोटं तर आम्ही वागलेलो. हे ऐकल्यावर कुसुमताई सायलीकडे बघत असते. सायली म्हणते हो, चूक आमची आहे म्हणून, तिची काहीच चूक नाही आहे. इथे कुसुमताई सायलीला म्हणते तुम्ही आज गेलेला होतात ना, तुम्हाला थोडा वेळ तर मिळाला ना एकमेकांशी बोलायला, काय झालं? तेव्हा ती म्हणते, सायली एकदम मिश्किलपणे हसते आणि म्हणते आम्ही गेलो होतो, अर्जुन सर बोलत होते,
ते बोलायला लागले तेवढ्यातच आईंचा फोन आला आणि आम्ही तिथून निघालो. त्यामुळे काहीच बोलणं झालं नाही. कुसुम म्हणते ह्याच्यासाठीच मी तुला सारखं सारखं सांगत होते की बोलून घ्या, पण आता ही सगळी वेळ आलीच नसती. तेव्हा सायली म्हणते हे कधी ना कधी होणारच होतं. इकडे दुसरीकडे रविराज, तन्वी, सुमन, प्रतिमा आणि नागराज हे सगळे बसून हाच विचार करत असतात की हे दोघांनी असं कसं वागले, कसे वागले, हे असं काय केलं मूर्खासारखं. इथे रविराज म्हणतो मला अर्जुनकडनं ही अपेक्षा नव्हती, तो असा कसा वागू शकतो. तेव्हा नागराज म्हणतो तो एवढा मोठा वकील, त्याला माहिती आहे छक्के पंजे काय कानेकोपरे आहेत ते लॉमध्ये, त्यांनी हे सगळं करून घेतलं आपल्या फायद्यासाठी. इथे तन्वी पण भर टाकत असते, हो ना त्यांनी असं केलं म्हणूनच मी हे सगळं बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होती, पण कोणी माझं ऐकायलाच तयार नव्हतं. तेव्हा रविराज म्हणतात पण तू डिवोर्सचं पेपर्स केले हे चुकीचंच केलं होतंस. तेव्हा ती लगेच सावरून घेते आणि म्हणते अहो मी चुकीचं, माझा मार्गच चुकीचा असेल, पण माझा हेतू चुकीचा नव्हता ना हो बाबा. तेव्हा ते म्हणतात हो सॉरी, माझंच चुकलं मूर्ख माणूस. इथे सुमनसुद्धा म्हणते खोटे नवरा बायको, कसे खोटे नवरा बायको म्हणून राहिले. इथे नागराज परत सुरू होतं, म्हणतो एकाच रूममध्ये राहायचे, सगळं काही शेअर करायचे, शी कसं वाटतं ते. इथे प्रतिमाला हे सगळं ऐकून अजीब वाटत असतं, तिला एकदम चुकीचं वाटत असतं हे सगळे बोलत आहेत ते. तेव्हा सगळे अर्जुन आणि सायलीला नावं ठेवत असतात. सुमन पण म्हणते तिची आई नाही आहे ना, त्यामुळे हे संस्कार तिच्यामध्ये कसे असतील. तेवढ्यात प्रतिमा बोलते की तुम्ही सायलीला खूप आधीपासून ओळखता ना, 1.5 वर्षापासून. मी तर हल्ली ओळखायला लागले तिला, आणि ती अशी वागेल असं मला वाटलं नाही आहे. तुम्ही तर तिला आधीपासून ओळखत होतात, पण मला वाटत नाही ती अशी काही वागेल. सगळेजणच प्रतिमाकडे बघतात. प्रतिमा पुढे म्हणते की सगळ्यांनी त्यांचं तरी ऐकून घ्यायला हवं होतं ना, त्यांना काय म्हणायचं आहे, त्यांचा मुद्दा काय होता, त्यांनी असं का वागले म्हणून. इथे सगळेजणच आश्चर्याने प्रतिमाकडे बघत असतात. प्रियाला असं वाटायला लागतं की ही काय आता सगळं सांभाळते आहे का, सावरून घेते आहे का, सगळ्यांना सिंपती मिळते आहे का आता त्यांची म्हणून, आणि एकदम डचकून तिच्याकडे बघत असते. इथे प्रतिमा म्हणते की कल्पना आणि पूर्ण आईने पण त्यांना थोडंसं समजून घ्यायला हवं होतं, आपला राग बाजूला ठेवून. तेवढ्यातच रविराज तिच्यावर थोडंसं चिडतात आणि म्हणतात तुला या पडायची काही गरज नाही, तू त्यांच्यापासून लांबच राहा म्हणून, आणि हे काही सांगायला जाऊ नकोस त्यांना. आणि ते तिथून उठून निघून जातात. इथे प्रतिमा विचार करत बसलेली असते. इथे नागराज आणि प्रिया एकमेकांकडे बघतात.